वर्षात प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर टीव्हीवरून ओटीटीकडे वळलेले आहेत। विशेषतः कोविड नंतर हा बदल खूपच वेगाने झालाय। आता लोकांना घर बसल्या आपल्या वेळेनुसार जगभरातील चित्रपट आणि वेब सिरीज सुद्धा पाहणं सोपं झालंय आणि सध्या अशाच एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि असं म्हटलं जातंय की या चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी तब्बल 20 वर्षांचा काळ लागलेला आहे। या चित्रपटाचं नाव आहे वन बॅटल ऑफ अनदर। रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई सुद्धा केली होती। तब्बल 1750 कोटी रुपये याची कमाई होती। एवढंच नाही तर या चित्रपटाने ऑस्कर मध्ये सुद्धा धडाकेबाज कामगिरी करत तब्बल 13 नामांकनं सुद्धा मिळवली होती। त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता अशा मोठ्या श्रेणींचा समावेश होता। या चित्रपटाचे दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ही कथा पूर्ण होण्यासाठी त्यांना जवळपास 2 दशकं लागली आणि त्यामुळेच हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि महागडा सुद्धा चित्रपट मानला जातो। चित्रपटाची कथा बॉब या पात्राभोवती फिरते। लिओनार्डो डॅकिप्रियोने साकारलेला बॉब हा एक माजी क्रांतिकारक असतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटनांमधून कथा ही पुढे सरकत जाते। या चित्रपटामध्ये बेनिसियो डेल टोरो, रेजिना हॉल आणि टेयाना टेलर यांसारखे दमदार कलाकार सुद्धा झळकलेले आहेत। 2 तास 41 मिनिटांच्या या चित्रपटामध्ये ॲक्शन, थ्रिलर आणि ब्लॅक कॉमेडीचा सुद्धा भन्नाट मिलाफ पाहायला मिळतो। त्यामुळे तुम्ही या चित्रपटाबद्दल कधी ऐकले का किंवा पाहिलाय का? कमेंट करून नक्की सांगा।